नमस्कार. आज हा एक लेख मला सुचला, तो मी आपल्यासमोर सादर करतो. सध्या मी बिबट्यावर लिहित आहे. अनेक लेख बिबट्यावर लिहित आहे. सध्या बिबट्याचा काळ असल्यामुळं तर त्याच्यापुढचा हा लेख माझा. ह्या लेखाला मी नाव दिलं आहे बिबट्यांची सभा. बिबट्यांची सभा. जशी आपली सभा होते माणसांची, तसं बिबट्यांची सभा. एका शहराबाहेर निर्जन जागी जंगलामध्ये काही बिबटे एकत्र जमले होते. त्या सर्वांनी मिळून सभा घ्यायची असे ठरवले होते. रात्रीच्या पूर्ण काळोखात ते 20-25 बिबटे त्या गर्द अरण्यात हळूहळू आपसात चर्चा करीत होते. थोड्या वेळाने त्यांच्यातला एक सर्वात मोठा वयस्कर बिबट्या उठला आणि समोरच्या एका मोठ्या दगडावर जाऊन बसला. तो सर्वांचा अध्यक्ष होता ना. बाकीचे सर्व बिबटे खालीच पाय पसरून, कुणी थोडे पाय दुमडून असे त्याच्यासमोर बसले. मग तो त्यांचा म्होरक्या अध्यक्ष सगळ्यांना म्हणाला, मित्रहो, आज आपण इथे कशासाठी जमलेलो आहोत हे तुम्हाला माहीतच आहे. आपलं सर्वांचं जीवनच धोक्यात आलं आहे. ही माणसं आपल्याला शांतपणे आनंदाने जगू देईनात. अरे, आपलं आयुष्य आहेच किती, फार तर 15 वर्ष. एक बिबट्या म्हणाला, 15 वर्ष फक्त? आणि ही माणसाची जात किती वर्षापर्यंत राहते? त्यावर अध्यक्ष म्हणाले, अहो, देवाने माणसाला भरपूर आयुष्य दिलेलं आहे. आपल्यापेक्षा 5 पटीने जास्त आहे त्यांची जीवन मर्यादा. 5 पट. दुसरा बिबट्या म्हणाला, बापरे बाप, इतकी वर्ष जगून करतात काय ही माणसं? त्याच्या या प्रश्नावर सगळे बिबटे हसायला लागले. मग तो अध्यक्ष बिबट्या म्हणाला, अरे काही नाही, या माणसाचं एक वैशिष्ट्य आहे बघा. स्वतः आनंदाने जगायचा प्रयत्न करायचा, पण दुसऱ्यांना मात्र सुखानं जगू द्यायचं नाही, असा त्यांचा स्वभाव असतो या माणसाचा. ते ऐकून मीटिंगमधला एक बिबट्या चिडून म्हणाला, कमालच झाली या लोकांची, मग यांच्यापेक्षा आपणच बरे म्हणावं. त्यानंतर आणखी एक बिबट्या म्हणाला, अरे पुष्कळ बरे आहोत आपण. आपल्या इलाक्यामध्ये कोणी आला तरच आपण त्याच्यावर झडप घालतो. बाहेर जाऊन दुसऱ्याच्या मध्ये तर करीत नाहीत. असो. मग अध्यक्ष म्हणून जो बिबट्या होता तो पुढे म्हणाला, आता आपली समस्या अशी आहे मित्रांनो, की आपण आपल्या भावना बोलून दाखवू शकत नाहीत. या माणसांना वाचाशक्ती आहे, तशी आपल्याला नाही. त्यामुळे आपल्याला मानवी भाषेमध्ये आपले दुःख माणसांना सांगता येत नाही. अध्यक्षाचे बोलणे ऐकून सर्व सभासदांना एकदम त्याच्यावर प्रभाव पडला आणि त्यांनी सौम्य आवाजात डरकाळी काढून आपली संमती दर्शवली अध्यक्षाच्या बोलण्याला. पण एक जण म्हणालाच, अहो, बोलता येत नाही म्हणून काय जन्मभर भिवून राहायचं का आपण या माणसाला? त्याला काय, तो 70-80 वर्ष जगतो, आपण फार तर 15-16 वर्ष. अध्यक्ष म्हणाले, हो खरं आहे ते. आता आपण आपली व्यथा देवालाच सांगूया, मग देव तशी बुद्धी या माणसाला देईल. म्हणावं, आम्हाला काहीही नको. सध्या जसं माणसं अनेक हिंस्र श्वापदं अभयारण्यात ठेवतात, म्हणजे त्यांना सुरक्षित जगू देतात, आम्हीही त्यातलेच आहोत ना. आम्हाला बंदिस्त करा, पण तिकडेच सुरक्षित ठेवा. तुम्ही जे खायला द्याल ते आम्ही खाऊ, पण आम्हाला मारू नका. एवढं बोलणं झालं अध्यक्षाचं. आणि मग अध्यक्षासकट सर्व बिबट्यांनी भक्तिभावाने देवाला 4ही पाया जोडून नमस्कार केला आणि सभा संपली. सगळे बिबटे इकडे तिकडे निघून गेले.